गेला आवाज येतोय का? कमेंट मध्ये सांगा. गुड इव्हनिंग सर्वांना. हॅलो. हा बोला. हा बोला. अरे मी लेक्चर मध्ये ऑनलाईन लेक्चर मध्ये आहे मी सध्या. वाटला 9ला नाही, 11:30ला. 11ला आहे. 11, 11:15. नाही ना, येणं झालाय आवाज. आवाज येतोय का? कमेंट मध्ये सांगा बरं. विद्यार्थ्यांनी बोला कमेंट मध्ये, येतोय का आवाज? हा, व्हेरी गुड. चला, समोर प्रश्न आहे बघा. या समोरच्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे आपल्याला. काल हा आपण प्रश्न घेतलेला होता बघा. काय म्हणतो ते, हा प्रश्न आपला काल झालेला होता, लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये वेगळं पण कसं आहे ते बघा. आता हा, चला लक्ष द्या. ओके. बघा, हा प्रश्न आपण काल घेतला होता आणि हा कुठं टाकला होता PSI मध्ये, ते पण इसवी सन दिलं होतं. ही संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या असा अर्थ होता हो का. हे बघा, आता त्या पाठीमागची संख्या बघतोय, त्याच्या मागच्या नाहीत का संख्या. हा बघा, कालचा जो होता ना, इथं गुणाकार व्यस्त होतं इथं. आता त्यांनी ते PPT मध्ये पाठीमागले घेतले नाहीत. इथं जे होतं ना, गुणाकार व्यस्त होतं. गुणाकार व्यस्त. कालच्या प्रश्नात काय होतं रे बघा बरं. कालच्या प्रश्नात काय लिहिलं होतं बघा. इथं गुणाकार व्यस्त होतं. गुणाकार व्यस्त. आणि आज जे दिलेलं आहे ते म्हणजे बेरीज व्यस्त असं त्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. या ठिकाणी गुणाकार व्यस्त आणि बेरीज व्यस्त याच्यामध्ये फरक असतो. कालचा प्रश्न सोडून घेतलात. आज माझं जे या ठिकाणी आहे ते बेरीज व्यस्त आहे. मग हे अपूर्णांकात कन्वर्ट कराय हो का. 16, 16 1 16, 16 आणि 3 किती, 19 आहे. व तिची बेरीज व्यस्त, ह्याला जर धन असेल तर बेरीज व्यस्त म्हणजे ऋण. ऋण 19/16. अंशातला अंशात, छेदातलं छेदातच ठेवायचे, फक्त चिन्ह बदलायचे. यांच्यातला फरक किती असं म्हणलंय. फरक म्हणजे या ठिकाणी वजाचं चिन्ह येतं. आणि हो काय, हे मांडणी तुमची अशी झालेली आहे. मग आता याला सोडवत असताना काय झालंय बघा बरं. 19/16 आहेत, मायनस मायनस प्लस होतं आणि 19/16 आहेत. 19 दोन्ही 38 आहेत, छेदामध्ये 16 आहेत. हे झालं 19 छेद, त्या ठिकाणचं 19 दोन्ही 38 आणि 16ला 16 ठेवलेले तर म्हणजे 19 छेद किती होते, 8 होते. आता ह्याला संक्षेप होत नाही, हे तुमचं अंतिम उत्तर आहे 19/8. चला, कमेंट मध्ये उत्तर बघा. काय सांगायचं असेल तर सांगू शकतात कमेंट मध्ये. हा, जय हिंद सर्वांना. ओके. 19/8 कालचा गुणाकार व्यस्त होता, आजचा बेरीज व्यस्त म्हणलंय. बेरीज व्यस्त म्हणजे 19 आहे, हे प्लस होतं, फक्त मायनस घ्यायचं. फरक म्हणलंय, फरक म्हणल्यामुळं वजा दिलं. आणि मायनस मायनस प्लस होतं म्हणजे यांची बेरीज 38, छेद समान होते, 16ला 16 आहेत. याला संक्षिप्त केलं, 19/8 आलं. ओके. हा, जय हिंद सर्वांना. चला, प्रश्नांची उत्तर द्या बघा. हा कळाला का प्रश्न, हो किंवा नाही? ओके. चला, नेक्स्ट पुढचा प्रश्न घेतोय बघा. हा बघा, व तिची बेरीज व्यस्त. यांची बेरीज म्हणले बरं इथं. हो का, इथं बघा काय म्हणले ते, यांची बेरीज. मग काय म्हणलं होतं, फरक. मी प्रश्न तोच आहे, फक्त त्याला फिरवण्याचं काम केलेलं आहे. आणि फिरून काम केल्यानंतर जे येणारे आहे ते म्हणजे काय उत्तर येतात ते.
एकतर PSI मध्ये टाकलेला प्रश्न होता, मी त्याला वेगवेगळ्या 3-4 प्रकारामध्ये कन्वर्ट करतोय ते नेमकं कशा पद्धतीनं बघा आता. आता हे का हे 16ला 16 ठेवतोय, 16 एक 16 आणि 3 19 झाले तर व तिची बेरीज व्यस्त. आता हे प्लस असेल तर -19/16 झालेत, हे बेरीज व्यस्त झालेत. ओके, कळालं का बघा आता. यांची बेरीज किती, बेरीज किती म्हणजे काय करावं लागेल यांना, आता बघा आता इथं बेरीजेचं चिन्ह द्यायचं. मग आता 19/16 आहेत, प्लस मायनस मायनस होते, 19/16 आहेत. मग हे कटतात, हे प्लस मायनस कॅन्सल झाले, उत्तर जे आलं ते म्हणजे 0 येत. याचं उत्तर 0 येत. ओके, ठीक आहे. पायल मॅडमनं सांगितलेलं आहे, ऐश्वर्या मॅडम आहेत, धुमाळ सर आहेत, ओके, नरेश सर वगैरे वगैरे वगैरे. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नाचं उत्तर मला सांगा आता. हा ही जुन्या पेपरमध्ये क्लास 2 ला टाकलेला प्रश्न आहे. बघा काय म्हणतोय ते, कमेंट मध्ये सांगा. पहा किती जणाला येते ते. आता हे का 7/9 आहेत, हे 7/9 मधून म्हणलं की मायनस आणि ह्याची गुणाकार व्यस्त संख्या, मग ह्याची गुणाकार व्यस्त म्हणल्यानंतर हेच येतं 9/7 होते. हो का बघा, 7/9 मधून याची गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त म्हणलं की चिन्ह जशा असतं तसं, छेदातलं अंशात, अंशातलं छेदात, आणि व्यस्त संख्या वजा केल्यास हो का इथं वजाचं चिन्ह आहे. मग आता हे काय झालं पाहून घ्या आता, की बाबा 7/9 आहेत, मायनस मायनस प्लस होते, 9 किती आहेत 7 आहेत. आलं. आणि आता याला सोडून घेऊ, 7 7 49 प्लस 9 9 81, आलं 81 79 63. यांचं उत्तर बघा आता, हे 0 आलं, 1 आहे, 8 अधिक 5 जे येतात, 8 अधिक 5 13, 130/63. बघा, गुणाकार व्यस्त संख्या, याची गुणाकार व्यस्त संख्या आहे, याची गुणाकार व्यस्त 9/7 येतं, चिन्ह तेच राहतं, 49/9. ओके, काय केला तर बघा आता, 7/9 मधून याची गुणाकार व्यस्त, गुणाकार व्यस्त म्हणजे काय असतंय, छेदातलं अंशात आणि अंशातलं छेदात. बेरीज व्यस्त जर म्हणलं असतं, ह्याची बेरीज व्यस्त म्हणलं असतं तर मग ते चिन्ह बदललं असतं. बघा नीट काय सांगू लागलात उत्तर. 49/9 उत्तर देऊ लागलेत बरेच जण. प्रश्न बघा काय म्हणतो ते, 7/9 मधून, मधून म्हणजे हे काय, हे मायनस आहे, हे ऋण 7/9 ची गुणाकार व्यस्त सांगा मला काय येते. गुणाकार व्यस्त म्हणजे छेदातलं अंशात, अंशातलं छेदात, चिन्ह तेच, हे गुणाकार व्यस्त असतं. हे गुणाकार व्यस्त असतं. पुढे मी याला बदलतोय, फक्त समजून घ्या काय म्हणतोय ते. ओके, पुढे देतो बघा, पुढे ठेवलेले आहेत असे प्रश्न, नेमकं लक्षात येईल तुम्हाला. नाही अजून ठेवलेला कुठं, हो का हा प्रश्न. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. आणि जर तिथं बेरीज व्यस्त म्हणला असता तर प्लस झालं असतं ते. आता समजा हे का यालाच बदलून देतो, बरेच जण कन्फ्युज झाले असतील तर सांगतो याला बदलून. आपल्याला काय शिकायचंय, आपल्याला फक्त टाकलेले प्रश्न सोडून दाखवायचे नाहीत आपल्याला. बघा मी ह्यालाच कन्वर्ट करतो, बघा 2 मिनिट लक्ष द्या आता. आता हे आहे आणि गुणाकार व्यस्त ऐवजी जर समजा इथं असं लिहिलं असतं बेरीज व्यस्त, बेरीज व्यस्त काय झालं असतं बघा, 7/9 मधून, आता हे आहेत याची बेरीज व्यस्त म्हणजे प्लस 7/9 झालं असतं, हे मायनस होतं प्लस झालेलं आहे. आणि आता याला सोडवायचं आहे, सोडवत असताना 9 ला 9 हे का हे किंवा असं ठेवताय हो का, 7/9 हे प्लस मायनस मायनस आणि 7/9 म्हणजे 0/9. उत्तर किती आलं असतं, 0. बघा मी काय म्हणतोय, पुढचा बघा, पुढचा बघा, करेक्ट आहे. व्हेरी गुड. आदेशराव, धुमाळ सर, लोहार सर, शिंदे पोलीस भरती. ओके, ठीक आहे.
आता समजा इथं मी बदलतोय बघा, बेरीज व्यस्त संख्या वजा नाही, मध्ये, इथं शब्द मध्ये ठेवतोय, लक्ष द्या बरं. आणि हे वेगवेगळे प्रश्न लिहा बघा. 7/9 मध्ये ऋण 7/9 ची बेरीज व्यस्त संख्या मिळविल्यास किंवा मध्ये बेरीज व्यस्त संख्या मिळविल्यास कोणती संख्या मिळेल? मिळविल्यास उत्तर काय येईल? त्याला पण सोडवा. उत्तर काय येईल? राहू द्या हे. 7/9 मध्ये ऋण 7/9 ची बेरीज व्यस्त संख्या मिळविल्यास उत्तर काय येईल? या प्रश्नाचं उत्तर सांगा मला. ओके. रतन धुमाळ सरांनी सांगितलेलं आहे सर्वात प्रथम, खान सरांनी सांगितलेलं आहे. व्हेरी गुड. बघा प्रश्नाचा अर्थ काय होतो. आता इथं हे का हेचे मध्ये म्हणलेलं आहे, हे का इथं अधिकचं चिन्ह द्यायचंय. कुठं अधिकचं चिन्ह? हे का इथं अधिकचं चिन्ह आहे. ची बेरीज व्यस्त संख्या, मग याची बेरीज व्यस्त संख्या काय झाली? ऋण असेल. अलग लक्षात, हे ऋण असेल, धन झाली, बेरीज व्यस्त फक्त चिन्ह हेच म्हणलेलं आहे. आणि इथं आपल्याला अधिकचं चिन्ह द्यायचंय, म्हणजेच हे प्लस प्लस हे का हे काय होणार आहे बघा इथं. आणि 7 आणि 7 14, 14 छेद किती? 9 आलं. मी त्या एकाच प्रश्नाला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे 3-4 प्रश्न राहू द्या तुमच्या वहीमध्ये, म्हणजे गुणाकार व्यस्त काय, बेरीज व्यस्त काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. बघा नेमकं काय फुलाले ते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. ओके बघा हा प्रश्न, ही बेरीज व्यस्त संख्या पुढील पैकी कोणती? जशाच तसं टाकलेले महापोर्टल मध्ये टाकलेले प्रश्न इथे आताच मी दिलेला आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ही बेरीज व्यस्त संख्या इथं मायनस आहे, फक्त प्लस करायचं जशाच तसं ठेवायचंय. परंतु लक्षात ठेवा की बाबा पर्यायामध्ये तसे दिलेत का बघा. 4 पर्याय दिलेले आहेत. मग नेमकं कशा पद्धतीनं बघा. आता ह्याला संक्षिप्त करा. आता बघा संक्षिप्त किती, ह्याला संक्षिप्त बघा अगोदर. 3 7 3 2 6 3 1 3, 7/21 कुणाचं येते बघा. 7/21 आलेला आहे बघा. पुन्हा त्याच्यानंतर 3/9. आता ह्याला 7/21 आलं तर ह्याला संक्षिप्त होते बघा, म्हणजे एक तर बरोबर आलं. हो का हे 7 1 7 7 3 21, म्हणजे हो का हे सुद्धा बरोबर आलतं. कोणतं? हे सुद्धा. आता ह्याला संक्षिप्त करा म्हणजे 1/3 येते. 3 1 3 3 3 9, आणि हे तर ऑलरेडी तेच आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर सर्व बरोबर आहे. कधी कधी मुद्दाम तुम्हाला असे कन्फ्युज करणारे प्रश्न टाकलेले आहेत. मग ह्या सगळ्याला जर संक्षिप्त केलात तर तुमचं उत्तर हे बरोबरच येते, सगळे हे येतात, आणि म्हणून तुमचं उत्तर सर्व बरोबर या ठिकाणचं येणार आहे. महापोर्टल मध्ये हे प्रश्न टाकलेले होते. सर्वात प्रथम चौथा पर्याय सांगण्याचं काम बरेच जणांनी केलेलं आहे. ए बी वाले नीट समजून घ्या. याचं उत्तर होतं डी. पायल मॅडमने सर्वात प्रथम दिलेलं आहे उत्तर. लोहार सरांनी पण दिलेलं आहे बघा. वैभवी लोहार मॅडम तुमचं पण आलेलं आहे. ठीक आहे. शिंदे सर आहेत, तृप्ती मॅडम आहेत बघा, राठोड सर आहेत. व्हेरी गुड. चला चला नेक्स्ट. नंतर बघा पुढचा प्रश्न. हा बघा, सुरेशने एक संख्या, तुमच्या 23 मधलाच प्रश्न आहे, कुठंतरी पोलीस भरतीमध्ये टाकलेला असेल. चला या प्रश्नाचं कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. बघा काय म्हणतो ते प्रश्न. सुरेशने एक संख्या मनात धरली, माहित नाही ती धरलेली संख्या कोणती आहे. एक्स. त्यात 10 मिळविले, हे का हे 10 मिळविले व आलेल्याच्या बेरजेस, ह्या बेरजेस 2 ने भागले तर उत्तर 18 आले, तर ती संख्या कोणती? बघा मांडणी काय केलेली आहे इथे. सुरेशने एक संख्या मनात धरली, माहित नाही, हे काही एक्स धरलेली होती. त्यात 10 मिळविले, हे काही +10 आहेत, व आलेल्या बेरजेस म्हणजे ह्या बेरजेला 2 न भागलं, हे का भागिले 2 आहेत, उत्तर आलं 18 आलेलं आहे. हे भागाकारात आहेत, गुणाकारात आहेत. x + 10 बरोबर 18 × 2.
एक्स बरोबर 18 दोन्ही 36 मायनस 10. एक्स बरोबर याचं उत्तर आलं ते म्हणजे 26 आलं. व्हेरी गुड. पहिलं उत्तर आलं वैष्णवी. त्याच्यानंतर पुढचं आहे दिगंबर सरांचा आलेला आहे, प्रेम सरांचा आलेला आहे, फुलचंद सरांचा आलेला आहे. डी पर्याय आणखीन तुम्ही कुठं आहात डी पर्याय देऊ लागलेले उत्तर? चला नरेश सर, वैभव करेक्ट आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा बरं. हा प्रश्न काय आहे? चला सोडवा, कमेंट मध्ये उत्तर सांगा काय म्हणतो ते बघा. बघा, एका संख्येतून संख्या माहित नाही एक्स 9 वजा करून 8 न भागलं तर उत्तर 7 येतं. तर ती संख्या कोणती? आता ह्याला छेद काय नाही म्हणजे 1 म्हणा आणि तिरकस गुणाकार x मायनस 9 7 8 किंवा 7 8 56 किंवा 8 7 56 म्हणा. x बरोबर 56 आहेत प्लस 9 आहेत म्हणजे x बरोबर जे आलेलं आहे ते म्हणजे तुमचं किती येतं? 65 येतं. बघा आलं 65. पासष्ट 72 63 49. अरे काय उत्तर देऊ लागले? बघा नीट बघा, समोर मांडणी आहे, गडबड करू नका. एका संख्येतून 9 वजा करून 8 न भागलं तर उत्तर 7 येतं. का हे 7 8 56 हे पलीकडे घेतलेत, मायनस होते प्लस झालेत. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. बघा हा प्रश्न काय म्हणतोय ते. सांगा या प्रश्नाचं उत्तर. एका संख्येतून 8 वजा करून 8 न भागल्यास उत्तर 2 येते. तर त्या संख्येतून 4 वजा करून 4 न भागलं तर उत्तर काय येईल? एका संख्येतून 8 वजा करून 8 न भागलं, हे 8 दोन्ही किती? 16. x बरोबर 16 प्लस किती? 8. ह्याचं उत्तर 24. ह्या 24 मधून 4 काढले भागिले 4, हे आलं 20 भागिले 4. 4 पंचे किती? 20. या प्रश्नाचं उत्तर जे आलं ते म्हणजे 20 आलेलं आहे. सॉरी 5 आलेला आहे. लिहिलेलं आहे मी 5 तिथं, नजर चुकीनं सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, व्हेरी गुड. बरेच जणांचा आलेला आहे पाहतोय मी. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. ती संख्या कोणती म्हणलं तर 24 आले. बघा रे, एका संख्येत 13 मिळवून, मग वजा म्हणलं होतं आता मिळवून म्हणलंय. एका संख्येत 13 मिळवून 8 न भागल्यास उत्तर 5 येते. तर त्याच संख्येत 8 मिळून 5 न भागल्यास उत्तर काय येईल? म्हणजे हो का x प्लस 13 आहे, 8 पंचे 40 आहे. x बरोबर 40 मायनस 13. x बरोबर यांची वजाबाकी बघा, 7 देऊन टाकला 2, 27 आलं. हे 27 प्लस 8 आहेत भागिले 5 आहेत, हे 35 भागिले 5 आहेत, 5 7 35. किती जणांचं उत्तर आलं? 7. बघा व्हेरी गुड. कविता चव्हाण मॅडम आहेत, वैभवी मॅडम आहेत, अक्षय सर आहेत, वैष्णवी मॅडम आहेत. आज मुलींची संख्या जास्ती दिसू लागले. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. बाकीच्यांचं पण आलेलं आहे, परंतु थोडस टॉप 10 मध्ये त्यांची संख्या वाढू लागली हळूहळू. बघा एका संख्येला, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. एका संख्येला बघा, एका संख्येला 4 न गुणायचं होतं, 4 न गुणायचं होतं आणि 5 न भागायचं होतं. परंतु चुकून काय झालं, तिला म्हणजे त्या संख्येला 5 ने गुणले, 4 ने भागले, उत्तर 25 आलं. बघा लक्ष द्या. आपल्याला करेक्ट उत्तर
बरोबर उत्तर हवं आहे, करेक्ट उत्तर. आणि कसं करेक्ट निघणार आहे? एका संख्येला 4 न गुणायचं होतं आणि 5 न भागायचं होतं, करेक्ट उत्तर निघणार आहे. परंतु त्याचं वर्गात लक्ष नव्हतं आणि त्यानं काय केलं? 5 न गुणलं, 4 न भागलं आणि हे उत्तर आलं. मग ह्याला आपण असं लिहू शकतो, लक्षात ठेवा व्यस्त. 4 छेद किती? 5. 5 5 25. 5 20. हे म्हणजे भरपूर सांगितलंय की मी ह्याला असं लिहू शकतोय. ह्याला मी डायरेक्ट व्यस्त घेतलंय पलीकडे. आणि आता ही संख्या म्हणजे एक्स म्हणजे 20 आहे, गुणिले 4 आहे, भागिले 5 आहे. 5 20. 4 चोक 16. किती जणांचं आलंय? 16. पहिलं उत्तर तृप्ती मॅडम आलेलं आहे, सुवर्णा मॅडम आलेलं आहे, वैष्णवी मॅडम आलेलं आहे, प्रेम सरांचा आलाय, दिगंबर सरांचा आलाय, वैभव मॅडम आलेला आहे. ठीक आहे, ओके. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. सेम तसाच आहे. 6 ने गुणून, इथं 6 आहे बरं, फक्त अक्षरातून लिहिलेलं आहे त्यांनी, बाकी काही नाही. एका संख्येला 6 ने गुणून, बघा एक संख्या आहे त्याला 6 न गुणून 5 न भागायचं होतं, परंतु चुकून काय झालं? 5 न गुणलंय आणि 6 न भाग दिला, उत्तर 50 आलं. म्हणून x बरोबर हे 50 आहेत, व्यस्त 6/5 आहेत. 5 10 50. x बरोबर किती? 60. आता इथं 60 गुणिले 6 भागिले 5 आहेत. हे 12 पंचे 60, 12 सकूम 72. या प्रश्नाचं उत्तर 72 आलेलं आहे. करेक्ट. भैरव सरांचं आलेलं आहे, शिंदे सरांचं. ओके, इथलंच बघून सांगला. वैष्णवी, व्यंकटेश, तृप्ती मॅडम, दिगंबर. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा बघा, सलीमने लिपिक भरतीमध्ये टाकलेला होता, 14-15 मधला असेल हा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये सांगा मला. चला हा प्रश्न बघा. सलीमने एका संख्येला, हे का, एका संख्येला 3/8 ने गुणण्याऐवजी गुणला असतं तर हे का हे आलं असतं 3/1/8. त्यानं काय केलं बाबांनो? त्या सलीमनं भागलं, त्याला 3/8 न भागलं तर 8x/3 आलं. आणि हे जे उत्तर आलं ते बरोबर उत्तरापेक्षा 330 ने जास्ती आलंय. मग 330 न जास्ती आले म्हणल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला? 3x + 8 अधिक 330 बरोबर 8x/3. एक तर मांडणी अशी आहे. किंवा मी तुम्हाला एक आणखीन एक हिंट दिलेली होती की बाबा नो तुम्ही काय करा, कमी आलंय जास्ती आलंय म्हणलं का 8x/3 वजा 3x/8 म्हणा, आणि बरोबर फरक 330 चा आहे. जास्ती आहे, कमी आहे, फरक आहे म्हणलं की मोठ्यातून लहान वजा करायचं. विनाकारण त्या समीकरणामध्ये पडू नका, शेवटी तेच येत असते उत्तर, काय फरक पडत नाही. ह्यानं सोपं जातं. 8×8 64x, 3×3 किती 9x, 8×3 किती 24 बरोबर 300 किती 30. आता यांची वजाबाकी करून घ्या. आता 9 काढून 10 काढल्यानंतर किती 54 1 55, म्हणजे 55x/24 बरोबर 330 आहेत. x बरोबर 330 आहेत, व्यस्त 24/55 आहेत. 11 5 55, 11 3 33, परत 5 1 5, 5 1 30, 24 सख 44. उत्तर आलं 144. 168 कसं सांगला 282.8. बघा पहिलं उत्तर कोणाचं आलेलं आहे? करेक्ट चव्हाण सरांचं आलेलं आहे पहिलं. बघा वैभव, रतन धुमाळ सर, प्रेम सर. बघा नीट समजून घ्या काय म्हणतो ते. वजाबाकी केले मी तिथं 9 काढा आणि त्याला शेवटी संक्षिप्त करा. चला ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या आता, कंटिन्यू. चला हा बघा, हे का आणखीन एक तसाच प्रश्न दिलेला आहे, सेम टू सेम. हे सगळ्यांना यावा आता प्रश्न, अडवा लवकर लवकर. एका विद्यार्थ्याने एका संख्येला
का एका संख्येला 2/5 ने गुणायचं होतं, 2/5 न 2x/5 न गुणण्याऐवजी 2/5 न भागलं, म्हणजे भागलं तर काय झालं असतं बाबांनो, का हे भागलंय म्हणजेच याचा व्यस्त झाला असता आणि उत्तर 5x छेद किती 2 आले असतं. मग तुम्ही मोठा आहे लहान आहे असं जर असेल तर तुम्ही असं लिहायचं आहे का 5x/2 वजा 2x/5 बरोबर उत्तर जे आलेलं आहे ते 105 आलेलं आहे. आता याला सोडवण्याचा प्रयत्न करू तर बघा नेमका अर्थ कसा आहे. 5 25 वजा किती 25 वजा 4x आहेत, 25x वजा 4x हे काही 10 आहेत, 100 किती 5 आहेत, यांची वजा बाकी 21 आले, 21x/10 आहेत बरोबर 105 आहेत. ह्याला व्यस्त करा 105, याला व्यस्त 10/21 आलेत, 21 5 5 याचं उत्तर आलं 50 आलंय. किती जणांचं 50 आले बघा. व्हेरी गुड. चव्हाण सरांचं आलेलं आहे, वैभवी मॅडमचं आलेलं आहे, प्रेम सरांचं आलेलं आहे, सुनील चव्हाण, शेख सरांचं आलेलं आहे, नरेश सरांचं आलेलं आहे, दिगंबर सरांचं आलेलं आहे. ओके ठीक आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न आपल्याला भाग काढायचा होता, त्यानं चुकून काय केले भाग दिलाय. हे प्रश्न बघा, भाग काढण्याऐवजी भाग दिलाय. भाग काढणे म्हणजे गुणल्यासारखा अर्थ असतो बघा. का एक संख्या x आहे 3/2 याचा भाग काढला 3x/2 आहे. आणि दुसऱ्यानं काय केलं की बाबा याचा भाग काढलाय, भाग दिला. भाग देणं म्हणजे भागणं असतं का, हे भाग दिला त्यानं म्हणजे 3/2 न भागलं, भाग दिला. म्हणजेच हे काय झालं असतं, आता ह्याला बरोबर काय झालं असतं 3x/2 झालं असतं, भाग दिला त्याला, भागलं. मग आता हे गुणायचं होतं भागलंय त्यानं, व्यस्त करायचं राहिलंय. 2x किती आहेत 3 आहेत. मग आता फरक काढून घ्याव का, 3x आहेत छेद 2 वजा 2x किती 3, 10 ने कमी आहे जास्त आहे म्हणजे सरळ असं ठेवा. 9x - 4x छेद 3 2 6 बरोबर किती 10, म्हणजेच 5x/6 बरोबर 10. ह्याला व्यस्त करा, x बरोबर 10 व्यस्त 6/5, 5 2 10, x बरोबर 6 2 12. या प्रश्नाचं उत्तर 12. व्हेरी गुड. पहिलं धुमाळ सरांचं आलेलं आहे, चव्हाण सरांचं आलेलं आहे, आदित्य सरांचं आलेलं आहे, वैष्णवी मॅडमचं आलेलं आहे, स्वर्ण मॅडमचं आलेलं आहे, दिगंबर सरांचं आलेलं आहे. ओके चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. प्रश्न कसा आहे तो, हा घ्या पुढचा प्रश्न बघा. एका संख्येचा 1/3 भाग 120 आहे तर त्या संख्येचा 2/9 भाग शोधा. हे सगळे प्रश्न टाकलेले आहेत, व्यवस्थित त्या ठिकाणी सोडवा. बघा काय आहे उत्तर त्या ठिकाणचं. एक संख्या माहित नाही, याचा 1/3 भाग म्हणजे 120 आहे, भाग 120 आहे, ही त्याची पहिली मांडणी बघा. आता याला सोडवत असताना 1/3 बरोबर 120 आहे, x बरोबर 120 गुणिले 3 आहे, x बरोबर 12×36 म्हणजे 360 आहे. आता काय म्हणले त्या संख्येचा म्हणजे ह्या 360चा 2 किती म्हणलंय 9 म्हणलंय, आणि 2/9 म्हणल्यानंतर ह्याला सोडवायचं. 9 1 9, 9 4 36, उत्तर किती आलं 80 उत्तर आलं. चला नेक्स्ट पुढचा बघा. पहिलं उत्तर कोणाचं आलेलं तर बघा चव्हाण सरांचं आलेलं आहे, शशिकांत बोडके सरांचं आलेलं आहे, आदित्य सरांचं आलेलं आहे, पुन्हा 16 आहे उत्तर. भौरव सरांचं आलेलं आहे, नरेश सरांचं आलेलं आहे, प्रेम सरांचं आलेलं आहे. काळे सर काय म्हणलेलात हो, दररोज सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार 4 दिवस लाईव्ह आहे. शुक्रवार शनिवार जे आहे ते दुसऱ्या सरांचं लाईव्ह असतं. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या 3/5च्या
एक संख्या हे आहे 3/5 आहे, च्या म्हणजे गुणिले आहे 2/3 मध्ये म्हणजे हो का अधिक आहे 15 मिळविल्यास तीच संख्या म्हणजे x मिळते. तीच संख्या, ती संख्या माहित नाही, समजा x म्हणायचं, समजा किती आहे x म्हणायचं. आणि आता याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग काय होतं बघा, कशा पद्धतीनं सोडवायचंय. आता हे 3 एक, हे 3 एक, आता काही कटत नाही, एवढं सोडवायचंय. म्हणजे 2x छेद किती आले 5 अधिक 15 बरोबर x छेद किती 1 म्हणतो. आता लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा मी काय म्हणतो ते. 2x छेद 5 आहे अधिक 15 बरोबर x छेद 1 आहे. हे छेदाधिक या ठिकाणी आहे म्हणजे लहान आहे, आणि ही x आहे म्हणजे या ठिकाणचे काय असतं, x जर असेल तर काय करायचं असतंय 5/5 म्हणजेच 1 असतंय. मग कधीही छेदाधिक संख्या जी असते ती म्हणजे लहान असते, आणि x म्हणलं तर मोठी असते. अंशाधिक असेल तरच मोठी येणारी इकडली. मग आता ह्या लहानला पलीकडे न्या. 15 बरोबर x छेद 1 आहे, प्लस मायनस 2x छेद किती येतं 5 आहेत, आणि आता याला काय करायचंय छेद समान. याला 5 आहेत, याला 5 आहेत, म्हणजे 15 बरोबर किती 3x छेद किती 5, आणि याचं उत्तर 15 व्यस्त 5/3 बरोबर x, 3 5 5 25, x बरोबर किती आलंय 25 आलंय. चला नेक्स्ट, किती जणांचं आले पहिलं उत्तर बघा. चव्हाण सरांचं पहिलं उत्तर आलेलं आहे, व्हेरी गुड. आदित्य सरांचं आलेलं आहे, बोडके सरांचं पण आलेलं आहे, प्रेम सरांचं आलेलं आहे, प्रवीण सरांचं आलेलं आहे, व्हेरी गुड, छान. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. आता लिहून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित, ते लिहा, कंप्लीट करा. हा चला, हा प्रश्न बघा, सेम टू सेम आहे, तीच संख्या मिळते तर ती संख्या कोणती. शक्यतो मी 2-2 प्रश्न ठेवण्याचं काम करतोय तिथं. बघा, एका संख्येच्या, ती संख्या माहित नाही हो का x म्हणा, ह्या संख्येच्या 3/5 आहेत, च्या म्हणजे गुणिले 7/9 आहेत, मध्ये म्हणजे अधिक 88 मिळविल्यास तीच संख्या म्हणजे x आहे, तर ती संख्या कोणती. आता याला सोडवण्याचा प्रयत्न करूत आपण. 3 एक 3, 3 त्रिक 9, म्हणजे 7x छेद 3 5 15 अधिक 88 बरोबर x छेद किती 1 आहेत. आता याला कंप्लीट करून घेऊ. 88 आहेत बरोबर x छेद 1 आहेत, प्लस मायनस 7x छेद किती 15 आहेत. आता याला छेद समान करून घेऊता. याला गुणिले 15 आहेत, याला गुणिले 15 आहेत, म्हणजेच 88 बरोबर यांची वजाबाकी करून घ्या, किती येते 8x छेद किती येते 15 येते. ह्याला डायरेक्ट व्यस्त करा. 88 व्यस्त 15 छेद 8 आलं बरोबर x आहे, आणि हे 11 आलेत. 11 5 55, 11 1 11, आणि 1 11 5 किती 17 बघा, किंवा 15 1 15, परत 1 15 1 15, आणि 1 16, 100 किती 65. या प्रश्नाचं उत्तर 165. व्हेरी गुड. पहिलं उत्तर आलेलं आहे सुवर्णा मॅडमचं आलेलं आहे. नेक्स्ट पुढचा आहे वैभवी, त्याच्यानंतर आलेला आहे चव्हाण सरांचं आलेलं आहे, प्रेम सरांचं आलेलं आहे, व्हेरी गुड. समाधान सरांचं आलेलं आहे, नरेश सरांचं आलेलं आहे, सुनील सरांचं आलेलं आहे, आदित्य सरांचं आलेलं आहे, रतन धुमाळ सरांचं आलेलं आहे, व्हेरी गुड, छान. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घेतोय बघा. आता बाकीच्यांचे पण आलेत, तर पहिले एक 5-7 नावं घेतोय, तेवढे समजून घ्या. याची तर का मांडणीच दिलेली आहे बघा, थोडस कन्फ्यूज होता प्रश्न, याची मांडणीच का या ठिकाणी समोर दिलेली आहे बघा. जे वर्कशीटवर प्रश्न असतील त्यांनी वर्कशीट वरती सोडून घ्या, वर्कशीटवर जर नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी इथं ठेवायचे ते. चला सोडवा. हा प्रश्न समोर मांडणी दिलेली आहे तुम्हाला ऑलरेडी. एका संख्येचा 7/15 भाग व 40 यांची बेरीज त्या संख्येतून 24 वजा केल्यास येणाऱ्या वजाबाकी इतकी आहे, तर ती संख्या कोणती. समोर मांडणी ऑलरेडी दिलेली आहे. 120. बघा
7x/15 आहे अधिक 40 बरोबर. आता काय करतोय मी बघा, आता हे जे काही अक्षर आहेत ते अक्षर एका बाजूला आणि संख्या एका बाजूला. हे 40 आहेत प्लस 24, मला कधीही प्लस x ची किंमत काढायची आहे. ह्यांचा गुणाकार केल्यास छेदाधिक होणार आहे. हे पलीकडे घेतलं 7x छेद किती आले तर 15 आले. तर नीट बघा, हे मायनस होतं, अलीकडे आल्यास प्लस झालेले आहेत. आता ह्यांची बेरीज करून घेऊत. आता बघा बेरीज किती, 4 6 64 बरोबर. हे 15 आहेत, हे का हे 15 आहेत, म्हणजेच किती 8x छेद किती आले 15 आलेले आहेत. म्हणजेच 64 व्यस्त 15/8 आलेला आहे. 8 8 64, 15 8 20 करेक्ट होतं. 120 पहिलं उत्तर मी वाचलं होतं बघा. चव्हाण सरांचं होतं पहिलं उत्तर. व्हेरी गुड. आदित्य सर आहेत, प्रेम सर आहेत, प्रतिमा मॅडम आहेत, समाधान सर आहेत, वैभवी आहेत, शेख सर आहेत. व्हेरी गुड. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा सेम तसाच आहे, हा सोडून घ्या. एकाला 2 ठेवलेले आहेत, ते व्यवस्थित सोडवा. काय म्हणतोय ते पहा आणि सोडवत चला. एका संख्येचा सेम तसाच आहे. एका संख्येचा 7/11 भाग व 28 यांची बेरीज त्या संख्येतून 44 वजा केल्यास येणाऱ्या संख्ये एवढी आहे, तर ती संख्या कोणती? आता ह्याला सोडवायचंय आपल्याला. कशा पद्धतीनं बघा, आता नियमानुसार अगोदर आपल्याला सर्वात प्रथम यांचा गुणाकार येणार आहे आणि हे छेदाधिक असणार आहे, त्याच्यामुळं त्याला अलीकडे घ्या, ह्याला पलीकडे घ्या. 28 + 44 बरोबर x/1 म्हणतो, ह्याला पलीकडे घेतल्यानंतर 7x/11 म्हणतो. ह्यांचा गुणाकार 7x/11 येत होता आणि हे छेदाधिक आहे. छेदाधिक असेल तर x पेक्षा लहान असते आणि आपल्याला कधीही प्लस x ची किंमत काढायची असते, म्हणून आपण या पद्धतीनं पलीकडे अलीकडे नेण्याचं काम केलेलं आहे. आता याला सोडवायचंय. काय होते बघा, आता याला गुणिले 11 म्हणा, याला गुणिले 11 म्हणा आणि आता ह्यांची बेरीज 8 आणि 4 12, परत 1 आलेत, 4 आणि 3 किती 7 बरोबर. हे 4x/11 आलेले येतं. व्यस्त 72 11/4 बरोबर x, 4 1 4 4 8 32. आता यांचा गुणाकार 11 8 88 परत 8 11 1 11 11 8 19 198 आलेला आहे. बघा किती जण चालतं 198. व्हेरी गुड. पहिलं उत्तर आलेलं आहे चव्हाण सरांचं आलेलं आहे, दुसरं प्रेम सरांचं आलं आहे, शेख सरांचं आलेलं आहे, संकेत सरांचं आलेलं आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट बाकीच्यांचे पण आलेले आहेत बघा. हा चला नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. कारण एकाला 2 मी तिथे देतोय प्रश्न, ते नीट समजून घ्या प्रत्येकाने. हा बघा आता, आणि या प्रश्नाचं उत्तर सांगा मला कमेंट मध्ये. चला कमेंट मध्ये उत्तर सांगा बघा. सांगा पहिलं उत्तर कोणाचं आहे ते बघा. सोप्पा प्रश्न आहे, परंतु कशा पद्धतीनं कन्फ्युज होलाले बघा. बघा आता, एका संख्येला 5 ने भागल्यास ती संख्या माहित नाही x आहे, ह्याला 5 न भागलं तर ती 52 ने कमी होते. 52 ने कमी होते म्हणजे ती संख्या म्हणजे x आहे, ही 52 ने कमी होते. ही झाली त्याची मांडणी. आता ह्याला छेद काय नाही म्हणजे एक असं म्हणला तरी चालतंय, काय फरक पडत नाही. ती 52 ने कमी झालेली आहे. नाही हे बघा हे कशा पद्धतीनं झालेले आहे. नाही तर असं पण लिहिला तरी चालतं. ती 52 ने कमी होते. हे छेद काय नाही म्हणजे एक म्हणा एवढंच. पलीकडे राहू द्या त्याला. मला हे छेद अधिक आहे पलीकडे घ्या, त्याला अलीकडे घ्या. हे प्लस 52 आहेत, x/1 आहेत, वजा 1/5 आहेत. आणि आता याला छेद समान करून सोडवून घ्यायचंय. याला 5 म्हणा, याला 5 म्हणा आणि याला सोडवण्याचा प्रयत्न करा. 52 बरोबर 4x छेद किती आलेत 5,
म्हणजेच 52 व्यस्त 5/4 बरोबर x, 4 1 4, 4 त्रिकोण 12, 13 5 65. या प्रश्नाचं उत्तर 65 होतं. लहानच होतं परंतु बघा कन्फ्यूज करणारं होतं. प्रतिमा मॅडमचं सर्वात प्रथम वरती पण आलेले आहेत 65. कुणाचं आले पहिलं बघा. चव्हाण सरांचं आलेलं आहे, संकेत सरांचं आलेलं आहे, प्रेम सरांचं आलेलं आहे, पवन सरांचं पण आलेलं आहे. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हो का, ह्याची पण मांडणी दिलेली आहे. हा 2011-12चा क्लास 2 कंबाईन मध्ये टाकलेला प्रश्न होता. जसा असेल तसा पहा आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. काय म्हणतोय बघा. काय आहेत बघा आता. x वजा 16 हे काही इथं दिलेला आहे ऑलरेडी. यांचा गुणाकार करतो. x वजा 16 बरोबर x/3. काय केले, एका संख्येतून 16 वजा केले. हे का 16 वजा केले तर येणारी संख्या म्हणजे उत्तर त्या संख्येच्या 1/3 एवढी असेल तर ती संख्या कोणती. हे का ही मांडणी. आता ह्याला छेद काय नाही म्हणजे 1 म्हणा आणि ह्याला पलीकडे न्या. कारण मी सांगितलं होतं की बाबा x जे असतं कधीही मोठं असतं छेदाधिक पेक्षा. म्हणून x/1 वजा x/3 आहे बरोबर 16 आहेत. आणि आता याला छेद समान करून घेऊता. बघा याला गुणिले 3, याला गुणिले 3 म्हणजेच काय आलेलं आहे, 3 मधून 1 गेलं, 2x/3 आहेत बरोबर किती 16. आणि ह्याला व्यस्त बघा आता, x बरोबर 16 व्यस्त 3/2 82 16 x बरोबर 8 त्रिक किती 24. या पद्धतीने सोडवा, उत्तरापर्यंत जाता येतं. काल तर उत्तर 24. किती जणांना आलेलं आहे, बरेच जण आलेला आहे. व्हेरी गुड. चव्हाण सर आहेत, पवन, सुनील, गौरव, साक्षी. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. हा बघा, हा पण क्लास 2 मध्येच टाकलेला आहे. मांडणी ऑलरेडी दिलेली आहे बघा तुम्हाला तिथं. बघा समजून घ्या. एका संख्येमध्ये त्याच संख्येचा 3/4 भाग मिळून त्याची 4पट केली असता येणारी संख्या 126 असेल तर ती संख्या कोणती. बघा एक संख्या आहे x, त्याच्यामध्ये त्या संख्येची 3/4 पट मिसळलेली आहे. एवढा इथं मांडणी दिलेली आहे बघा. आणि त्याची पुन्हा 4 पट केल्या 126. 2012-13 मधलाच क्लास 2 मधला प्रश्न आहे. मग हे काय होतं बघा, x/1 अधिक 3x/4 याला गुणिले 4 बरोबर 126. आता हे छेद समान करून याला सोडवण्याचा प्रयत्न करा. याला गुणिले 4, याला गुणिले 4, 4 आणि 3 किती 7x/4 गुणिले 4 बरोबर 100 किती 26. आता ह्याला छेद समान कुठं कटत असेल तर बघा 4 4 कटले, 7x बरोबर 126 म्हणजेच x बरोबर 126 भागिले 7, 7 1 7, 7 8 56. 5 उरले होते, 7 8 56. याचं उत्तर किती आलंय 18 आलेलं आहे. बघा किती जणांचं 18 उत्तर आले बघा याचं. व्हेरी गुड. पहिलं चव्हाण सरांनी सांगितलेलं आहे, माधव सर पण आहेत, पायल मॅडम आहेत, साक्षी मॅडम आहेत, ठीक आहे, नरेश सर आहेत, वैभवी आहेत, पवन आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट पहिले 4-5 आले की लगेच मी पुढे जातोय. बघा आता हा एक प्रश्न आहे तुम्हाला वर्कशीट मध्ये वगैरे असा पद्धतीचा प्रश्न दिलेला होता बघा. त्या पद्धतीचा होता तोच प्रश्न नाही. ते बघा काय म्हणलंय, दिलेली अट वगैरे कशी आहे काय नाही पहा, त्याच्यानुसार सोडवण्याचा प्रयत्न करा. सांगा कमेंट मध्ये मला उत्तर सांगा. झालं.
तीन येतंय. आपल्याला काय विचारलंय? मूळ अपूर्णांक विचारलंय. जे उत्तर तुमचं अपूर्णांकात असणार आहे. वर्गात एकदा क्लिअर झालेलं होतं. आदित्य सर 307. बर बघा, मी समजावून सांगतो, लक्ष द्या. कुणाला समजलं नसेल तर एकदा हा वर्गात झालेला होता. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 4 न मोठा आहे. अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 4 न मोठा आहे. हो का? बघा, छेद या ठिकाणचा मोठा 4 न आहे. हे तुमचा मूळ अपूर्णांक झाला. काय आहे? मूळ अपूर्णांक. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळवलेत आणि छेदातून 1 वजा केलंय. हो का? ऑलरेडी हा छेद होता, वजा 1 केलेला आहे. तर अपूर्णांकाची किंमत 7/3 येते म्हणलंय. बघा, ही तुमची मांडणी दिलेल्या अटीनुसार, हे अटीनुसार तुमची मांडणी झालेली आहे. आता याला क्रॉस मध्ये बघा, आता सोडवण्याचा प्रयत्न करू. ह्याला ह्याला गुणा, ह्याला एकदा वजाबाकी करून घ्या. x + 11 आहे, छेदामध्ये x प्लस त्या ठिकाणी 3 आहेत, 7/3 आहेत. हे बघा, 7x + 7 × 21, परत 3x + 11 × 33 आहेत. आणि आता अक्षर एका बाजूला घ्या, +1 ची किंमत काढायची आहे. 7x - 3x आहेत, बरोबर 33 आहेत, -21 आहेत. 4x बरोबर यांची वजाबाकी बघा. आता हे जे आलेले x बरोबर 12/4, उत्तर आलं 3. मग हे 3 म्हणजे उत्तर नाही, आपल्याला मूळ अपूर्णांक असा विचारलेला आहे. म्हणून ह्याच्यात किमती ठेवा. हे 3 आहेत आणि x ची किंमत ठेव का, हे 3 आहे आणि +4 आहे, मिळून 3/7. हे या प्रश्नाचं तुमच्या उत्तर आलेलं आहे. बघा, पहिलं उत्तर सर्वात प्रथम दिलेलं आहे आदित्य सरांनी. चव्हाण सर आहेत, अक्षय आहे, पायल मॅडम आहेत, धुमाळ सर आहेत, बाकी प्रेम सर आहेत, तृप्ते मॅडम आहेत. चला नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. बघा, चला या प्रश्नाचं उत्तर द्या. मला कमेंट मध्ये उत्तर सांगा. दोन काय आलं? मी आता सांगितलं होतं, मूळ अपूर्णांक म्हणजे अपूर्णांकात असतो. 1/4 येतं का? बर, ओके. चला बघा, या प्रश्नाला नेमकं कशा पद्धतीनं जायचंय. अंशा झाले तिथं. अंश त्याच्या छेदापेक्षा 3 ने लहान आहे. अंश लहान म्हणलाय का, हे अंशला x म्हणतो, छेद इथं +3 म्हणतोय. आणि ह्याला तुम्ही असं पण लिहू शकतात, बरं रे बाबा न का, इकडं हे x म्हणा, अंश छेदापेक्षा 3 न लहान म्हणा. हे दोन्ही पद्धतीनं लिहिता येते. एकतर ह्यानं सोडवा, नाही तर ह्यानं सोडवा, काही फरक पडत नाही. पहिलं, आता याला काय करायचंय बघा, x छेदात x + 3 आहे, मूळ आहे. एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 3 ने, तर अंश तिप्पट केला. आता अटीनुसार अंश तिप्पट करायचा आहे. याला 3 म्हणा आणि अंश तिप्पट केलेला आहे आणि छेद 2 ने वाढवला, +2 दिलेल्या अटीनुसार, आणि उत्तर येतंय ते म्हणजे 1/2 येते. तर मूळ अपूर्णांक कोणता? नीट बघा मांडणी त्याची. ओके, आता याला सोडवत असताना काय झालं बघा, 3x छेदामध्ये x + 3 आणि 2 किती? 5, बरोबर 1/2 आहे. आता याला सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा, आता 3 दोन्ही किती? 6x आहेत, बरोबर 1x प्लस किती येते? 5 येते. म्हणजे 6x
मायनस 1x बरोबर 5 म्हणजेच 5x बरोबर 5 म्हणजेच उत्तर x बरोबर किती येते 5/5 म्हणजे उत्तर 1 येते. बघा आता कोणतं घेतलंय आपण हे घेतलंय म्हणजे अंशामध्ये त्या ठिकाणचं 1 आलं आणि इथं 4 आलं 1/4 हे त्या प्रश्नाचं उत्तर आलं 1 किती 4. बघा किती जणांचं आलंय स्क्रीन दिसत नाही दिसते की रे बेटा स्क्रीन कमेंट मध्ये सांगा बरं स्क्रीन दिसते का स्क्रीन दिसते नेटवर्क प्रॉब्लेम असेल काही जणांचा चला नेक्स्ट पुढचा प्रश्न देतोय बघा हे काय याची तर मांडणीच दिलेली आहे बघा अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा 4 ने कमी आहे अंश 2 ने कमी केला व छेद 1 ने वाढविला तर छेद अंशाच्या 8 पट होईल तर मूळचा अपूर्णांक कोणता मूळचा अपूर्णांक कोणता दोन्ही पद्धतीने मांडणी दिलेली आहे आणि हा प्रश्न वर्कशीट मध्ये तुम्हाला टाकण्यात आलेला आहे बघा वर्कशीट मध्ये लिहिला तर बरं होऊन जाईल तिथल्या तिथंच बरं ओके हा प्रश्न वर्कशीट मध्ये ऑलरेडी दिलेला आहे का नाही हा आणि तिथंच त्या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करा त्याला ही समोर मांडणी आहे x मायनस किती म्हणायचंय 6 छेदामध्ये x प्लस 1 बरोबर 1/8 हे न सोडवा नाहीतर हे का असं पण सोडू शकतात x मायनस 2 x प्लस 5 बरोबर 1/8 दोन्ही पद्धतीनं सोडू शकतात काही फरक पडणार नाही आणि कंप्लीट करून घ्या आता काय येतं ते आणि ह्यांचा गुणाकार आता तिरकस 8x मायनस 6 8 48 बरोबर x प्लस किती 1 म्हणजेच काय होते बघा आता त्याला अलीकडे येऊ द्या 8x त्याला अलीकडे घेतलं मायनस 1x बरोबर 1 प्लस 48 म्हणजेच काय होतंय 7x बरोबर 49 x बरोबर 49/7 हे आलं 7 आता आपलं मूळ जे घेतो ते असं ठेवलेलं असेल काय ठेवलं होतं बघा अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा 4 ने कमी आहे म्हणजे 7 ला 7 आहेत 7 मधून 4 गेले खाली राहिले 3 3/7 हे या प्रश्नाचं उत्तर येत असेल करेक्ट आहे 3/7 चव्हाण सरांनी अगोदर सांगितलेलं आहे बघा आदित्य सरांचं पण आलेलं आहे प्रेम सरांचं पण आलेलं आहे बघा सुनील चव्हाण ठीक आहे चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता एका शेताच्या 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये आहे तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल पुढचा प्रश्न कंटिन्यू करा कमेंट मध्ये उत्तर सांगा बघा ते संपूर्ण शेताची किंमत जी आहे ते म्हणजे x म्हणूता याच्या 4/5 भागाची किंमत 42,000 रुपये सांगितलंय आणि पूर्ण शेताची किंमत किती रुपये म्हणलाय बस हे का x बरोबर 42,000 आहेत याचा व्यस्त 5/4 आहे 4 1 4 4 25 2 घेतले होते हे का हे x बरोबर हे 2 0 5 5 25 परत हे 2 आहेत हे 0 2 5 1 5 52,500 हे या प्रश्नाचं उत्तर आहे करेक्ट आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो ते एका जागेच्या 2/3च्या 1/5 भागाची किंमत 40,000 रुपये आहे तर त्या संपूर्ण जागेची किंमत किती आता या प्रश्नाला कसं सोडवायचं बघा 2 टप्प्यात संपूर्ण जागेची किंमत x म्हणूता ह्याला 2/3 म्हणा ह्याला 4 म्हणजे गुणिले 1/5 आणि याची किंमत जी आहे ती म्हणजे 40,000 आहे आता कुठं कटतंय का बघा कटत नाही म्हणजे 2x/3 15 आहेत बरोबर हे 40,000 आहेत
म्हणजे x बरोबर 40,000, याला व्यस्त 15 छेद किती 2, याचं बेदोन्ही 4 आहे, ठेव का हे इथं ठेवलेलं आहे, आणि 15 दोन्ही 30 आणि इथले 4 म्हणजे जवळपास 3 लाख उत्तर येतं. पर्यायामध्ये 30 सुद्धा असेल, 30,000 म्हणून 3 लाख हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. कळतंय का बघा, कमेंट मध्ये एकाचं पण कमेंट आलं नाही याचं उत्तराचं. ठीक आहे, आदित्य सरांचं सर्वात प्रथम आलेलं आहे. टेस्ट सिरीज आमच्याकडे 2-3 सुरुवात आहेत. कोणती टेस्ट सिरीज वगैरे बघा ते ऑफिसच्या फोन नंबरवरती फोन करून विचारून घ्या, सांगून देतील तुम्हाला ते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा आता. हा प्रश्न, अशोकने दुसऱ्या महिन्यात आपल्या बँकेच्या बचत खात्यात पहिल्या महिन्यातील रकमेच्या 506 रक्कम जमा केली, त्यामुळे त्याची बँकेतील एकूण रक्कम 11,000 रुपये झाली. तर पहिल्या महिन्याअखेर बँकेत किती रुपये होते? चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. काय आलं? हो का, दुसऱ्या महिन्यात म्हणलंय, पहिल्या महिन्यातील रकमेच्या म्हणलंय, म्हणून इथं काय म्हणायचं, पहिला महिना म्हणा. ओके, इकडं दुसरा महिना म्हणा, आणि पुढे जे म्हणायचे ते एकूण रक्कम मिळून झाली एकूण रक्कम. हो का, दोघांची बेरीज म्हणजे एकूण रक्कम. पहिल्या महिन्यात काय म्हणलेलं आहे, पहिल्या महिन्यातील रकमेच्या, पहिल्या महिन्यात माहित नाही एक्स म्हणून होता. दुसऱ्या महिन्यामध्ये किती जमा केले, पहिल्या महिन्यातल्या रकमेच्या, पहिल्या महिन्यात एक्स होती त्याच्या 506 रक्कम जमा केले, आणि एकूण रक्कम जी झाली ती म्हणजे 11,000 झाली. आणि आता ह्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. आता x छेद 1 आहे अधिक 5x छेद 6 आहेत बरोबर 11,000 आहेत. आणि आता याला काय करायचे, छेद समान करण्याचा प्रयत्न करा. याला 6, याला 6, 6 आणि 5 11, x छेद 6 आहेत बरोबर 11,000 आहेत. x बरोबर 11,000 आहेत, व्यस्त 6 छेद 11, 11 1 11 आलेले तर उत्तर जे आलेलं आहे ते म्हणजे 6,000 आलेलं आहे. आपल्याला कधी विचारलेलं आहे, पहिल्या महिन्याच्या अखेरीस रक्कम किती, आणि याचं उत्तर जे आलंय ते म्हणजे 6,000 आलं. पहिल्या महिन्यातल्या अखेरीस असं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून 6,000 उत्तर. चला बरेच पुन्हा पुन्हा चालेल बघा. पहिलं चव्हाण सरांचं आलेलं होतं बघा, सुनील सरांचं पण आलेलं आहे. ठीक आहे, आदित्य आहे, गौरव आहे, संकेत आहे, प्रेम आहे, वैभवी मॅडम आहे, नरेश सर आहेत. ठीक आहे, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. हा तुमच्या वर्कशीट मध्ये आहे बघा. काय येते बघा. बघा, आणि आपल्या बचत खात्यात पूर्वीच्या रकमेच्या, पूर्वीची रक्कम माहित नाही का, इकडे लक्षात घ्या, पूर्वीची रक्कम, आणि पुन्हा काय म्हणलंय, जमा रक्कम म्हणलंय, आणि एकूण इकडं एकूण झालेली आहे, एकूण रक्कम. आलं, पूर्वीची रक्कम सांगा किती होते, पूर्वीच्या रकमेच्या, का पूर्वीची रक्कम x होते, ह्या रकमेच्या 302 रक्कम जमा केली, त्याच्यामुळे ही 15,000 झाली. आता याला सोडवत असताना काय करायचंय बघा. आता x छेद 1 आहे अधिक 3x छेद 2 आहे बरोबर 15,000 आहे. आता याला छेद समान करून घ्या. आता याला गुणिले 2, याला गुणिले 2, 3 आणि 2 किती, 5x छेद 2 आहेत बरोबर 15,000 आहेत. x बरोबर 15,000 आहेत, व्यस्त 2 छेद 5 आहेत, 5 त्रिक 15 आहेत, 3 दोन्ही 6. हे 6,000 उत्तर नाही बाबांनो. आपल्याला काय म्हणलंय, जमा रक्कम म्हणलंय. जमा रक्कम म्हणजे हो का, ही जमा आहे, म्हणून जमा रक्कम बरोबर बघा, जमा रक्कम बरोबर
हे जी आहे x गुणिले 3/2. x आहे 6000 आहे गुणिले 3/2, म्हणजेच याचं उत्तर जे आलेलं आहे ते म्हणजे 9000 आलेलं आहे. याचं उत्तर 9000 हे त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. प्रश्न दिसत नाहीत व्यवस्थित? काय प्रॉब्लेम येऊ लागलाय? ब्लर होऊ लागले मध्ये मध्ये? ठीक आहे. प्रश्न बदलल्यास ब्लर होऊ लागले का? ठीक आहे. 9000 या प्रश्नाचं उत्तर येतं बरं. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीने आपल्या एकूण पगारापैकी 2/5 भाग खर्च केल्यास त्याच्या जवळ 6000 रुपये शिल्लक राहतात, तर त्या व्यक्तीचा महिन्याचा पगार किती होता? स्क्रीन ब्लर होऊ लागली का? हा बघा, ठीक आहे, दिसू लागली सध्या. बघा काय तुम्हाला युट्यूब वरती बघून आणखीन ते घेता येते व्यवस्थित, त्या ठिकाणी लिहिता येईल तुम्हाला. हो का? बघा मी काय म्हणतो ते लक्ष द्या. हो का? एका व्यक्तीने आपल्या एकूण पगारापैकी, एकूण पगार माहित नाही म्हणून एकूण पगार जो आहे तो म्हणजे एकूण पगार एक्स म्हणायचं. आलं? एकूण पगार एक्स आहे. ह्या एकूण पगाराच्या 2/5 भाग खर्च केल्यास त्याच्या जवळ 6000 रुपये शिल्लक राहतात. हे खर्चलेत. एकूण पगार एक्स आहे, हे एवढे खर्चलेत आणि शिल्लक राहतात ते म्हणजे 6000 म्हणलंय. म्हणजे x/1 बरोबर 2x/5 आहेत, बरोबर हे काही 6000 आहेत. याला आता काय करायचंय? छेद समान करून घेऊ. म्हणजे 5 मधून या ठिकाणचे 2 गेलेत, राहतात ते किती आहेत? 3x आहेत, छेद 5 आहेत, बरोबर 6000 आहेत. याला व्यस्त करा म्हणजे 6000 व्यस्त येतंय 5/3, परत 3 दोन्ही 6, उत्तर आलं x बरोबर 10000 आलंय. बघा किती जणांचं आलं तर 10000. बघा 15000, 15000. ओके, 1,00,000. चव्हाण सरांचं आलेलं आहे उत्तर 15000 येत नाही. बघा काय म्हणतोय ते, 15000 कधी आलं असतं? पुढच्या प्रश्नात जर शिल्लक राहिलं म्हणलं असतं तर 15000 आलं असतं. इथं तसा नव्हता प्रश्न तो. बघा नीट 15000 हो का? पुढचा प्रश्न देतो म्हणजे लक्षात येईल. हा, ह्याचं उत्तर येते 15000. पुढे प्रश्न दिलेला आहे बघा, 15000 उत्तर या प्रश्नाचं येते. पुढे दिलेला आहे प्रश्न, बदललाय मी आता. 1000 नाही 10000 येते. समोर मांडणी दिलेली आहे मी. बघा ह्याचं उत्तर काढा आता. एका व्यक्तीने आपल्या एकूण पगारापैकी 2/5 भाग खर्च केला व खर्च केलेली रक्कम 6000 आहे. आता त्याचा एकूण पगार एक्स म्हणा. हो का? एकूण पगार जो आहे तो म्हणजे एक्स आहे आणि ह्या एकूण पगाराच्या 2/5 भाग खर्च केला आणि खर्च केलेले 6000 आहेत. आणि याला आता व्यस्त करा म्हणजे उत्तरापर्यंत जाता येते. हो का? 5/2 आहेत, 2×6 आहेत, 3×5 15 आहेत. याचं उत्तर 15000 येते. नीट बघा, कन्फ्युज होऊ नका. कसं 15000 आले बघा. याचं काहीतरी गुगली प्रश्न असतात आणि मी त्याला कन्वर्ट करू मी तिथं सांगण्याचा प्रयत्न करतोय. नीट समजून घ्या. ओके, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. एका दिवशी एका शाळेतील एकूण विद्यार्थ्यांपैकी पुणे पोलीस 2016 ला काहीतरी टाकलेला आहे, 2/15 विद्यार्थी अनुपस्थित होते. त्या दिवशी शाळेत जर 1950 विद्यार्थी उपस्थित होते तर शाळेची एकूण विद्यार्थी संख्या किती? एकूण विद्यार्थी संख्या माहित नाही, एक्स म्हणायचं. का इथं मांडणी दिलेली आहे बघा. का एक्स म्हणलाय आणि ह्या एक्स मधून ह्याला एवढे वजा करायचे तेव्हा ते प्रेझेंट राहतात. एकूण एक्स होते म्हणजेच x/1 वजा 2x/15 घेतलेला आहे, बरोबर 1950 आहेत. आणि आता याला छेद समान करून घेऊता. याला गुणिले 15 आहेत, याला गुणिले 15 आहेत, म्हणजे 13x/15 झालेत, बरोबर 1950 आहेत. आणि x बरोबर 1950, याचा व्यस्त 15/13 आहेत. 13×1 13 आहेत,
13 पाचे 65, 13 आणि 6 9 म्हणजेच उत्तर आलं 15चा वर्ग 225 आणि शून्याला 0 2250 हे एकूण त्या ठिकाणचे विद्यार्थी होते. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. फळांच्या 3 करंड्यात, राज्यसेवा 2013 मधला हा प्रश्न आहे. फळांच्या 3 करंड्यात आंबे, केळी, चिक्कू व पेरू ही फळे भरलेली आहेत. आंबे व केळी या फळांची संख्या समान आहे. बघा इथं लिहितोय आंबे, आंबे आणि कुणाची संख्या म्हणलंय केळी. तेव्हा केळी आणि आंबे यांची संख्या समान आहे, XX म्हणलंय. चिक्कू केळीच्या दुप्पट आहेत. बघा चिक्कू आहेत ते केळीच्या दुप्पट, केळीच्या दुप्पट. तेव्हा केळी आहे म्हणजे 2x झालं. केळीची संख्येपेक्षा चिक्कू दुप्पट आहेत. आता पेरू बद्दल बघा. आता पेरू, चिक्कू व केळी मिळून होणाऱ्या संख्येच्या, चिक्कू किती 2x, केळी किती x, मिळून होणाऱ्या संख्येच्या 304 म्हणजे हे पेरूची संख्या आहे. जरा पेरूची संख्या बाजूला घेऊन समजावून सांगतोय. आता ह्यांची बेरीज करा. किती येते 3x गुणिले 3 किती 4 म्हणजेच 9x छेद किती 4. आता इथं ठेवून घेऊता 9x छेद 4 आणि हे सगळे जर म्हटलात तर तुमचं मिळून एकूण फळ झाले ते म्हणजे 1000 झालेत. बरोबर एकूण, बरोबर एकूण 1000 आहेत. आता ह्या सगळ्यांची बेरीज हे किती झाली 4x छेद 1 अधिक 9x छेद किती 4 बरोबर 1000 आहे. ह्याला छेद समान करून घेऊत. याला गुणिले 4, याला गुणिले 4, 4 चौक 16, 16 9 किती 25x छेद 4 बरोबर 1000 आहेत. x बरोबर 1000 आहेत. व्यस्त 4 छेद 25. ह्याला संक्षिप्त करा. आता काय होते बघा 5 एक 25, 25 चौक 100 म्हणजेच उत्तर जे आलं याचं ते म्हणजे 160 x ची किंमत आलेली आहे. आपल्याला कुणाची संख्या, कुणाची आणि कुणाची संख्या विचारलाय ते थोडक्यात समजावून सांगतो, जरा लक्ष द्या. आता आपल्याला पहिला शब्द पेरू आहे आणि पेरूची संख्या काढायची आहे म्हणून पेरू शब्द ठेवतोय. हो का पेरू, पेरू, पेरू आहेत 9x छेद 4 आहेत. 9 गुणिले x ची किंमत 160 भागिले 4 आहेत. 4 चौक 16, 9 चौक 36, 360 आहेत. पुन्हा चिक्कू जे आहेत ते बघा, चिक्कू आहेत ते म्हणजे 2x आहेत म्हणजेच 2 गुणिले 160 म्हणजेच 320 आहेत. हे असे त्या ठिकाणी ठेवलेली संख्या तुमची दिलेली आहे. झालं, बस झालं. ठीक आहे, एवढं 32 झालेले आहेत, 42 वगैरे आहेत. ठीक आहे, थांबू, 9:30 वाजू लागले. गुड नाईट, गुड नाईट. उत्तर बघा त्या ठिकाणचं आलेलं आहे पहिलं 360 आणि 320. थांबूत आपण. उद्याच्या तासामध्ये आता राहिलेले थोडेसे राहिलेले ते कंटिन्यू करूता. गुड नाईट सर्वांना.